मंडळी, होळी हा सण रंगाचा, आनंदाचा आणि एकोप्याचा. आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला खूप महत्त्व आहे आणि आपण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा साजरी करतो. पण होळी हा सण आपण का साजरी करतो हे आपल्या लहान मुलांना सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी विजया. माझ्या विजयाच कवडस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता आणि तो विष्णूंचा खूप जवळचा भक्त होता, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर मंडळी, भक्त प्रल्हादाचा पिता राजा हिरण्यकश्यपू ह्याला खूप गर्व होता. तो स्वतःलाच देव समजत होता आणि अशा परिस्थितीत भक्त प्रल्हाद हा विष्णूचं नामस्मरण करत होता. हे त्याला सहन होत नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी त्याला मारण्याचे खूप प्रयत्न केले, जे सर्वच्या सर्व असफल ठरले. म्हणून त्याने एक शेवटचा पर्याय निवडला, तो म्हणजे त्याची बहीण, हिरण्यकश्यप राजाची बहीण होलिका, हिला तो भेटला आणि तिला त्यांनी सांगितलं, तिला एक वरदान होतं की तिला अग्नीपासून कोणताही त्रास होणार नव्हता. म्हणून तो तिला विनंती करतो की तू तुझ्या मांडीवर घेऊन भक्त प्रल्हादाला अग्नी दे, म्हणजे तो त्याच्यामध्ये राख होईल. अशा प्रकारे त्यांनी कट केलेला असताना जशी होळी आपण रचतो अशी होळी रचलेली त्याच्यामध्ये होलिकाच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला दिलेलं असतं. भक्त प्रल्हाद एकसारखं विष्णूचं नामस्मरण करत असतो आणि त्याचवेळी अग्नी पेटवला जातो. पण होलिका हिने आपल्याला दिलेल्या वरदानाचा दुरुपयोग केल्यामुळे ती जळून खाक होते, मात्र भक्त प्रल्हाद यातून वाचला जातो. तर आपण आपल्या मुलांना हेच सांगायचं आहे की वाईटावर चांगल्याचा नेहमीच विजय होतो. ज्यावेळी आपण होळीची पूजा करतो त्यावेळी सर्व वाईट गोष्टींचं दहन करायचं असतं. आपल्या मनात जे वाईट विचार असतात, आपल्याबद्दल ज्या लोकांचा राग असतो, त्या सर्व त्याच्यामध्ये दहन करायचं आणि पुन्हा एकदा सामाजिक एकोप्यात सामील व्हायचं, नव्याने आयुष्य जगायचं. पुन्हा आपण नवीन संकल्प ठरवायचे आणि त्यानुसार वागायचं. होळीची पूजा करून आपण जणू हेच सांगत असतो की माझ्यातील वाईट गुणांचं दहन कर आणि माझ्यामध्ये चांगली नवीन ऊर्जा येऊ दे. म्हणून आपण गोडाचं पुरणपोळीचा नैवेद्य करतो आणि पुन्हा तो सर्वजण वाटून खातो आणि सणाला गोडी येते. तसंच दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं, रंगाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. सगळ्यांनी मिळून आपण आनंद सेलिब्रेट करत असतो, रंग लावून, गुलाल लावून, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या कुटुंबियांसोबत, आपल्या मुलांसोबत खूप एन्जॉय करतो. कारण येणारा नवीन ऋतू असतो उन्हाळा, आपल्याला त्याला सामोरं जायचं असतं. थंडीचा शेवट होळी पेटवून करतो आणि त्यानंतर त्या अग्नी आपल्याला दाखवत असतो की आता उन्हाळा येणार आहे, आता ह्या ज्वाळा आपल्याला जाणवणार आहेत आणि त्यामुळं आपण रंग खेळतो, पाण्यामध्ये भिजतो, मस्त एकमेकांना रंगात डुबवून टाकतो. हा पण एक प्रत्येक सण आपला असं काहीतरी सांगत असतो, मजा करा आणि त्यातून आनंद घ्या, त्यातून काहीतरी शिका आणि हेच तर आपण करायचं असतं, हो की नाही? व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.